रेडी होईल की हो आम्ही मारतो म्हणून. पण आहे हा जर्मन. अरे बस धमाकेदार एंट्री म्हणता याला. तर आपण लास्ट टाइम काय शिकलो होतो, नाऊन. हे का नाऊन, नाऊन मध्ये पहिले काय येतं, कॉमन. कॉमन नाऊन. कॉमन नाऊन म्हणजे काय, सामान्य नाम. सामान्य नाम. ओके, कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम, ज्याच्यामध्ये कसे नाव येतात, एखाद्या क्लासचे नाव. नेम ऑफ द सर्टेन क्लास इज कॉल्ड कॉमन नाऊन. समजलं. मग कॉमन नाऊन कोणाकोणाचं असू शकतं, जसं की मुलं कोण आहे, हातवर करा. अरे सॉरी मी मला वाटलं बोलली त्याच्यामध्ये हातवर केला. ठीक आहे, मुली कोण आहे, हातवर करा. मुलं कोण आहे, मुली कोण आहे, थांबा तुम्हाला पण येऊ दे आपण. सांगा मुलं कोण आहे, मुली कोण आहे, मुलं कोण आहे, मुली. मुलं कोण आहे, मुलं कोण आहे. अरे हात खाली गेला. हा ठीक आहे. तर कळालं तुम्हाला, नेम ऑफ द सर्टेन क्लास त्याला आपण काय म्हणतो, कॉमन. ओके ठीक आहे. तर मग कॉमन नाऊन मध्ये काय येतं, जसं की बॉय, गर्ल, एखादा अॅनिमल पण येतो. जसं की अॅनिमल मध्ये कोण येतं, डॉग. तर डॉग मध्ये वेगवेगळ्या ब्रीड आहे, बरोबर. पण मी कोणता डॉग म्हटलं ते सांगितलं का, कोणत्या प्रजातीचा प्राणी म्हटलं का डॉग, नाही, बरोबर. तर मेन नेक्स्ट मध्ये कार येतं. कार कोणती सांगितली का, त्याला आपण काय म्हणतो, सामान्य नाम. सामान्य. सामान्य नाम कोण म्हटलं, हा अच्छा, सामान्य. मग सामान्य नाम, सामान्य. ठीक आहे ठीक आहे. तर सामान्य नामचं पहिले एक्झाम्पल कोण आहे, बॉय. बॉय कोण आहे, हातवर केला, हातवर केला. हा ठीक आहे. तर बॉय पहिले एक्झाम्पल काय, नाही कोणी नाही सांगणार आहे, मी सांगतोय. नेक्स्ट मध्ये गर्ल. हे बघा आता बॉय, तुम्ही तुमच्यामधून म्हटलं की पोर हातवर करा, तेव्हा तिने हातवर केला. अरे तुम्ही असे बसता ना, मी जेव्हा जायचं ना, हा हा बस 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 धमाकेदार एंट्री म्हणते याला. जे पण बडबड कराल ना, तर सादर इकडं कॅमेरा समोर येऊन सादर सत्कार करणार आहे. हा हा आता बडबड करा, ठीक आहे. तर बॉय, गर्ल झालं, वरून नाही का डॉग. कोणता डॉग तुम्हाला माहिती का, पिटबुल. हा क्या, जर्मन शेपर्ड. काय काय, कंकाल. काय, कंकाल डॉग आहे. वडापाव. ठीक आहे ठीक आहे. तर वडापाव ठीक आहे. तर आता ते झालं. नेक्स्ट मध्ये बघा, बॉय झालं, गर्ल झालं, डॉग झालं, वरून मार्केट. हा तर मार्केट. हा आपण कोणतं मार्केट भरवलेलं आहे, मच्छी मार्केट, बरोबर. तर मग मार्केटचे प्रकार राहतात वेगवेगळे. ते बघते तुला म्हणते ते सुरमई मच्छी म्हणे. ठीक आहे. काय त्रिशा पॉपलेट आहे. हा हा ठीक आहे. मार्केट आणि मग नंतर पाचवा स्कूल. आता स्कूल कोणती माहिती का तुम्हाला, आपल्या आपल्या प्रत्येक स्कूल. आज मी गेलतो स्कूलमध्ये माझ्या, हा पण कोणी नव्हतं. मोबाईल. मोबाईल कोणत्या ब्रँडचा आहे आपल्याला माहिती आहे का, ओके. ट्युशन. 7 ट्युशन. एक मिनिट बॉटल कोण म्हटलं, बॉटल. हा अरे थांबा. हा ठीक आहे, एक लास्ट घेऊ आपण, कंट्री. बस. हा कंट्री, कॉन्टिनेंट. कोणतं कॉन्टिनेंट माहिती का आपल्याला, नाही. कॉमन नाऊन आहे. कॉमन नाऊन कळालं तुम्हाला. कॉमन नाऊन म्हणजे काय, नेम ऑफ सर्टेन क्लास, म्हणजे एखाद्या वर्गातील याला आपण कॉमन नाऊन म्हणतो. मला सांगा कोणाला कॉमन नाऊन कळालं नाही, हातवर करा. कळालं, हा ठीक आहे. नेक्स्ट मध्ये सामान्य नाम झालं, पुढे येतं प्रॉपर नाऊन. काय, विशेष. फॅन बंद केला तर हे थांबणं, हलणं बंद होऊन जाईल. तर इकडचं बटनचं फॅन तिकडं चालू होतं, तिकडच्या बटनचं फॅन इकडं चालू होतं. ते त्रिशा सारखाच आहे. हो
ठीक आहे. तर प्रॉपर नाऊन म्हणजे हे बघा, याचे आन्सर्स म्हटलं की काय प्रॉपर नाऊन. आता कॉमन नाऊन म्हटलं तुम्हाला काय कळालं? सामान्य नाम म्हणजे एका प्रकारच्या समाजाचे नाव, समाजाचे नाही तर क्लासचे नाव, वर्गाचे नाव. कळालं? जसं की तुम्हाला लई कळालेले आहे आता, बस जसं की नको सांगू. मग नंतर पुढं प्रॉपर नाऊन मध्ये आता समजा बॉय, तर बॉय कोण आहे? मुलगा. हा, कोणता मुलगा? वेद. तर आपण इथं लिहू वेड. ओके, वेद लिहिलं. नेक्स्ट मध्ये गर्ल आहे. गर्ल कोण आहे? वेदिका. हा, वेद आणि वेदिका, बरोबर. तर वेदिका कोण आहे? हा, आता इकडून मी म्हटलं की वेद कोण आहे? वेद कोण आहे? हा, तर आता वेद कळालं तुम्हाला? ओके. मग मला सांगा, आता तुम्हाला वेद कळालेलं आहे? ते पोरग आहे? हा, शुभम कोण आहे? तू शुभम आहे का बे? शुभम आहे तू? मग कोण आहे तू? नाव काय आहे तुझं? ठीक आहे. तर मग त्याला आपण म्हणतो प्रॉपर नाऊन. हे बघा, कॉमन नाऊन मध्ये म्हटलं की तुमची आयडेंटिटी म्हणजे कॉमन राहते, जसं की मुलं, कुत्रा. हा, वेदिका. नेक्स्ट मध्ये डॉग आहे. डॉग कोण आहे? पिटबुल. सॉरी, जर्मन. काय? जर्मन शेपूट. ठीक आहे रे, त्याच्या मनाने आपण देवाला नाव घेऊ. जर्मन. हा, जर्मन शेपूट. बस. ओके. नेक्स्ट मध्ये मार्केट कोणतं आहे? आता हे तुम्हाला समजावं म्हणून एक्झाम्पल देतोय, पेपर मध्ये लिहून नका येऊ. हा, 5वा स्कूल कधी एकच राहील, अमरेश्वर हायस्कूल. काही नाही जवळ अमरेश्वर हायस्कूल आहे. अमरेश्वर हायस्कूल. अमरेश्वर हायस्कूल बोर्ड माझा आहे, ट्युशन माझी आहे, शाळा पण माझीच राहील. काय? 1ली ते 10वी. ट्युशन मध्ये येईन ते नाव आयुष. मोबाईलचं ब्रँड सांगा. करायचं बोलायच्या आधी, नाही ते एखाद्याला एवढं कट करून टाकल ते. हा, सांग. सॅमसंग गॅलेक्सी. सेम गॅलेक्सी. सॅमसंग आणि सॅमसंग गॅलेक्सी एकच आहे ना. हा, पुढं आयफोन 14 प्रो मॅक्स. विओ. काय लागला काय माहिती. हा, ठीक आहे. काय? ठीक आहे, माझा मोबाईल जो आहे तो घेऊन टाकू, ओप्पो. ओके. 8वा कंट्री. कोण? पाकिस्तान म्हटलं? बॉर्डरच्या बाहेर त्याला सोबत पाठवा. त्यांना आपण काम रे, बस त्याला आपण इंडियन स्पाय म्हणून टाकून देऊ तिकडे धुरंधर. ते याला हमजा अली मजारी आणि हिला हमजा अली कशेरी. ठीक आहे. मला सांगा, तुम्हाला कॉमन नाऊन कळालं? प्रॉपर नाऊन कळालं? ओके. आता आपण पुढं कलेक्टिव्ह नाऊन. कलेक्टिव्ह नाऊन म्हणजे समूहवाचक नाम. पहिलं बस जे नवीन पोर आहे ना त्यांच्यासाठी शिकतोय आपण. तर ज्यांना माहिती आहे ना, तसा हावरटल्यावानी नका करू की माहिती आहे म्हणून. माझ्याकडे हा, नीट लक्ष द्या. तर कलेक्टिव्ह नाऊन मध्ये येतं समूहवाचक नाम. जसं की जो ग्रुप झुंडमध्ये राहता है ना, झुंडमध्ये कोण राहतं? झुंडमध्ये तर सुअर राहते. हे हमेशा अकेला आता आहे. काय अकेले येतो? हा, काय? ठीक आहे. तर मग झुंड मध्ये कोण आहे? समजा आता एक ग्रुप आहे, बस जोक्स झाल्या. हा, ग्रुप मध्ये जसं की नाही का, सोल्जर्सचा ग्रुप बनवलं की कोण बनतं?
आर्मी. आर्मी मध्ये कोण राहता? नेक्स्ट मध्ये मला सांगा क्लास. क्लास मध्ये कोण राहता? तिसरं. बस क्लास झालं. अजून एखादं सांगा. फुटबॉल टीम. बस 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 एकच टीम घ्यायची. अरे हा हा ठीक आहे. फॅमिली. फॅमिली मध्ये कोण राहता? कलेक्टिव्ह नाउन. आता लावा. मटेरियल. ओके. मटेरियल नाउन म्हणजे हे बघा सिंपल आहे. सगळ्यातून पहिले सामान्य नाम म्हणजे एका सर्टेन क्लासचं नाव. बरोबर. नेक्स्ट मध्ये प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे की एका विशिष्ट मी सांगतोय ना. टीचर कोण आहे? हा या मग इकडे शिकवायला. हा विशिष्ट व्यक्ती. व्यक्ती कोण आहे मग? वेदिका. व्यक्ती. वस्तू. एखाद्या वस्तूचे नाव आहे. मार्कर आहे. मार्करचं नाव काय? आर्टलाइन व्हाइट बोर्ड मार्कर. रिफिलेबल. आर यूज 24 hour कॅप 2 mm. झायलिन फ्री. तर ठीक आहे. आर्टलाइन व्हाइट बोर्ड, झायलिन फ्री, 24 mm मार्कर. तर हे वस्तूचं नाव. बरोबर. एवढं मोठं मार्करचं नाव. नेक्स्ट मध्ये कोण आहे? जर्मन शेपूट. प्राण्यांचे नाव. नेक्स्ट मध्ये कोण येतं? ठिकाणाचे नाव. एखाद्या ठिकाणाचं नाव काय? हा बस. हो घरच आहे तुमचा. नेक्स्ट मध्ये फॅमिली. हे सगळे याच्यामध्ये काय येतं? एखाद्या कम्युनिटी किंवा एखाद्या ग्रुपचे नाव. ग्रुप म्हणू शकतो आपण याला. ओके. ग्रुप. हा ग्रुप म्हणू शकतो किंवा समूह म्हणू शकतो. ग्रुप म्हणजेच काय? समूह. ओके. पदार्थवाचक नाम. पदार्थवाचक नाम म्हणजे ज्यांना आपण मोजू शकत नाही. म्हणजे हाताने असं मोजू शकतो का? जसं की ऑइल. ऑइलला तुम्ही मोजाल का? 1 2 3 नाही ना. ऑइलला आपण वजन, किलो त्याच्यामध्ये मोजतो, युनिट मध्ये मोजतो. त्याला आपण काय म्हणतो? हा मटेरियल नाउन. तर याच्यामध्ये सगळ्यातून पहिलं एक्झाम्पल एक. अरे हा बोल. कॉपी कर. ते तुला चिनी म्हणताय. सॉइल. 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 कॅमेरा इकडे कर. इकडे पण तर देऊ दे. इंग्लिश बोलत असले तरच बोला भाई. क्योंकि कैसे इंग्लिशचं लेक्चर आहे. हे बघा इंग्लिशचं लेक्चर आहे तर इंग्लिश बोलायची. नो प्रॉब्लेम. दुगना लगन देणं पडवेगा. ओके. ठीक आहे. राईस. राईस. सॉल्ट. स्टार. हा स्टार. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. टी पावडर. चीनी. नाही रे चीनी नाही. हेअर. चीनी नाही बोलायची. इंग्लिश बोलायची. हेअर. वीट. वीट मीन्स गहू. बोल ना इकडून. चिली पावडर. क्लाउड. क्लाउड. ते काय क्लाउड? काय क्लाउड म्हणजे मग काही पण पदार्थाचं नाव सांगतो का रे? मिल्क. ठीक आहे. सॉइल. मला लक्षात आहे कोणी कोणी काय बोललं होतं. मिल्क बोललं होतं. तर एखाद्या पदार्थाचे नाव. कशाचे? पदार्थाचे. म्हणजे अनकाउंटेबल. ते कसं पाहिजे? एखादा पदार्थ पाहिजे जे की अनकाउंटेबल पाहिजे. जे की आपल्याला असं मोजता येईल का हाताने? समजलं तुम्हाला? हा बस. आता लास्टली एकदम सगळ्यातून शेवटला जे की आपण शिकलेलं नाहीये ते आपण इकडे शिकणार आहे. ओके. समजतंय सगळ्यांना? तर सगळ्यातून पहिले आपण घेऊ कोणतं नाऊन शिकायचं आपल्याला? आता लास्टली अबस्ट्रॅक्ट नाऊन. काय नाऊन? अबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे
भाववाचक नाव. भाववाचक नाम. ओके. तर भाव म्हणजे एखाद्या स्थिती काय, ठीक आहे, इंग्लिश मधून सांगतो पहिले काही, बिकॉज इट इज इंग्लिशचं लेक्चर है ना, सो आवर इज नीड्स टू इंग्लिश बोलावं लागेल. ओके. दुगना लगान देना पडेगा. काय हे बघ, हे काय अब्स्ट्रॅक्ट नाउन, भाववाचक नाम. इंग्लिश, इट इज इंग्लिश. ओके. हे समूह. ओके. इट इज नॉट इंग्लिश, इट इज इन इंग्लिश बिकॉज इट इज इंग्लिश अँड इट इज इंग्लिश क्लास. हा, तर अब्स्ट्रॅक्ट नाउन, तर त्याच्यामधून नाही का सगळ्यातून पहिले तर स्टेट. एखाद्या वस्तूची स्टेट कशी आहे कळलं. स्टेट, कंडिशन. हे बघा, स्टेट स्थिती, कंडिशन. कंडिशन म्हणजे परिस्थिती. म्हणजे की हे बघा, एखाद्याचा भाव राहतो ना, इमोशन, तर इमोशन पण आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. इमोशन्स म्हणजे की काय, हॅपीनेस. ओके, ठीक आहे, एक एक करून बघू आपण. स्थिती झालं, स्थिती है ना, परिस्थिती. आपल्या मनाने एक लॉजिक बनवून टाकायचं, परिस्थिती वरून भाव. ओके. मार्केटमध्ये काय चालू आहे, आयुष कोचिंग क्लासेसचं काय वाढतोय, स्थिती झालं, परिस्थिती झालं आणि भाव झालं. भाव जसं की म्हटलं की आपण जे पण इमोशन्स राहतं ना, ते आईचं प्रेम. सिंपल एक टेक्निक सांगतो. कोणी पण तुम्हाला अब्स्ट्रॅक्ट नाउन विचारले ना, मदर. मदर म्हणजे कोण, ब्रदर. ब्रदर म्हणजे कोण, सिस्टर. सिस्टर म्हणजे कोण, सिस्टर. ओके. आईचं प्रेम म्हणजे मदरहुड, भावाचं प्रेम म्हणजे ब्रदरहुड, आणि सिस्टर प्रेम म्हणजे सिस्टरहुड. हुड हुड हुड. कळलं. तर हे लिहून टाकायचं का. पुढं पे. आता मी काय करतो, एखाद्याला पे, त्याच्या पुढे मी काय लावल, पेमेंट. पेमेंट हे काय, एक कंडिशन आहे, स्थिती आहे. समजताय ना तुम्हाला. स्टेट आहे. पेमेंट काय, स्टेट आहे. पेमेंट म्हणजे पेमेंट करतोय, ट्रान्झॅक्शन आहे ती, ते एक स्टेट आहे. नेक्स्ट मध्ये बघा, पेमेंट झालं. वरून मॅनेजमेंट. याची एक सगळ्यातून सिंपल टेक्निक सांगू का, मॅनेजमेंट वगैरे हे सगळं ओळखायची. अशा गोष्टी ज्यांना आपण हात नाही लावू शकत. इकडे चल, ये चल, पाठव रे, ये इकडं, उठ इकडं. पाणी म्हणे, पाणीला हात नाही लावू शकत, पाणीला हात नाही लावू शकत. सौरभ भाऊ तुम्ही या, ते पकडा जर, कॅमेरा पकडा. हा हा, ये समोर, सरळ सरळ कॅमेरा कर थोडा, कॅमेरा. हा असं, ओके. ये इकडं. बस शांत शांत शांत. हा, ओके. थोडा आता बांध, थोडा वेळसाठी तर ठेवावं लागेल आपल्याला. ओके, सुपर. बस 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 बस. हे बघा, कोणत्या हिशोबाने आपण पाण्याला हात नाही लावू शकत. नाही लावू शकतात. मग नाही कोण म्हटलं, जरा मी नाही थोडं म्हणलं, हा म्हणलं. तर पाण्याला मी तुला काय म्हटलं, तर ज्या गोष्टींना आपण हात नाही लावू शकत, तू काय म्हटलं, पाणी. पाणी थोडं म्हणलं. काय बनलं, पाणी बनलं, बनलो म्हटलं, पाणी म्हटलं ना. मग मला ते कारण जाणून म्हटलं मध्ये. असंच बोललं. असंच, असं नाही बोलायचं. जा, एवढं सम्मानी वगैरे ते तुझा टावेल टोपी राहू दे तुझ्याकडं. चला, ओके. आता नॉर्मल आपला इकडं आपण परत आता आपल्या एज्युकेशनच्या मोड, आपल्या रील मोडवरून लॉंग व्हिडिओजच्या मोडवर येऊ. ओके. पेमेंट, मॅनेजमेंट म्हणजे त्या गोष्टीला आपण हात नाही लावू शकत. मला सांगा, ट्युशनची मॅनेजमेंट तुम्हाला दिसून येते का? तुम्हाला कळतं की अरे हा, ट्युशन बरोबर मॅनेज केलेली आहे, 2 ते 4 ही बॅच आहे, 4 ते 6 ही बॅच आहे वगैरे. पण ऍक्च्युअली मध्ये तुम्ही त्या मॅनेजमेंटला टच करू शकता का?
एखादी गोष्ट आहे पण त्याला तुम्ही हात नाही लावू शकत, त्याला आपण म्हणतो अब्स्ट्रॅक्ट नाउन. कळालं का? मग आई आहे, आईला हात लावू शकता, तर आई काय झाली? नाऊन झाली. बरोबर? कारण की मला एकट्यालाच आई आहे का? सगळ्यांनाच आई आहे. बरोबर? तर मग तुमच्या आईचं जे नाव आहे ते प्रॉपर नाऊन राहील. बरोबर? सगळ्या आयांचं मंडळ केलं का आपण निर्माण? महिला मंडळ राहील. बरोबर? तर ते काय राहील? समूहवाचक नाम म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन. कळालं? मला करावं लागणार आहे तुमचं महिला मंडळ जमादार असं. कसं थोडं आज गँग वॉर होऊ द्यायचं आहे. तुमच्या आईंना थोडंफार सांगतो मी, हे पोरं असे करता वगैरे म्हणून. मग प्रत्येकाने एक एक म्हणतो की झाडू वगैरे काय असेल ते तुम्ही घेऊन या ट्युशनमध्ये. एका साईडला आपण पोरं जमा करू आणि दुसऱ्या साईड कडून आया. 1 2 3. फक्त अट अशी आहे, तुम्ही हाणू नाही शकत, काहीच करू शकत नाही तुम्ही. कारण की पुढं मी पण नाहीये, पुढं पोरं पण नाहीये, पुढं डायरेक्ट तुमची आई आहे. आणि असं पण मी त्या आईला म्हणाल की एखादं दुसरं पोरगा असेल तर त्याला पण तुम्ही आणू शकता सोबत. कसं आहे? मोठे ठीक आहे, तुमच्या आईचे तर तुम्ही आई आहे म्हणून आदर करताय, पण दुसऱ्यांची आई आहे ना, तर मोठे म्हणून तर आदर कराल. कळालं तुम्हाला? म्हणून म्हणतो चुपचाप अभ्यास करा, नाहीतर मग माझ्याकडे ही पण ऑप्शन आहे. आणि तुमच्या आया तर एका पायावर रेडी होईल की हो आम्ही मारतो म्हणून. कळालं? हा. अजून काय ज्याला हात नाही लावू शकत आपण? हॅपीनेस, भाव. हॅपीनेस. ओके. हॅपी राहायचं. सॅड कोण आहे? सॅड तेच आहे ज्याला 0 मार्क पडले आणि ज्यांना आज कॅडबऱ्याने भेटल्या, तेच सॅड आहे. ज्यांना चांगले मार्क भेटले, तू नाही आहे, मार त्याला बुक्का, कर त्याला सॅड. बस 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 बस, कॅवर हल्ला. हा हा हा. आता तुला राग आला ना? तर त्याचा जो राग आहे, अँगर, स्वतः आता तर आला ना राग? राग आला ना? नाही आला का? हा. तर अँगर, अँगर काय आहे? अँगरनेस. अँगर, अँगर काय? भाव. अँगरला तुम्ही हात लावू शकता का त्याच्या? त्याला हात लावू शकता, लावू सगळ्यांनी. ओके. नेक्स्ट मध्ये हॅपीनेस झालं, अँगर झालं, वरून सॅडनेस. ब्राईटनेस कोण म्हटलं? ब्राईटनेस पण येतं. ब्राईटनेस ब्राईटनेस त्रिशाला थोडे ब्राईटनेसची गरज आहे. उजेड. इथं कळालं तुम्हाला? मला सांगा, परत एकदा रिवाइज करू. झालं मग आपलं लेक्चर. हा. कॉमन नाउन. कॉमन नाउन म्हणजे काय? सामान्य नाम, जे एखाद्याची आयडेंटिटी निघून येते का त्याच्यावरून. मुलं कोण आहे? मुली कोण आहे? हा, बस. तुमची आयडेंटिटी म्हटलं की तुमचे नाव, प्रत्येकांचे आपले आपले प्रॉपर नाउन राहतात. हे जस्ट खूप सिंपल एक्झाम्पल होतं म्हणून आपण ते घेतलं. नेक्स्ट मध्ये कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे कोणाला लक्षात ठेवाल? तुमच्या आईंना. महिला मंडळ. कळालं? महिला मंडळ फक्त नवरात्रीसाठी एकत्र नाही येऊ शकत, दुसऱ्या गोष्टीसाठी पण येऊ शकतं, जे की आपण इतिहास घडवल. काय? घरी जाऊन मारायला. तुझी आई इकडे राहीन तर तू कसं काय अब्सेंट राहीन? नेक्स्ट मध्ये ते एक झालं मटेरियल नाउन. मटेरियल नाउन म्हणजे ज्यांना आपण हात लावू शकतो, पाणी, पण मोजू शकत नाही. कळालं? नेक्स्ट मध्ये अब्स्ट्रॅक्ट नाउन, ज्यांना आपण हात नाही लावू शकत. कोण? भाव, जे की स्टेट आहे, एखादी कंडिशन आहे, पेमेंट आहे, मॅनेजमेंट आहे ना. नेक्स्ट मध्ये अजून काय? हॅपीनेस आहे, अँगर आहे. फक्त तुमचा होमवर्क सगळ्यांचा एकच राहील, प्रत्येकांचे 5 5 5 5 5 10 एक्झाम्पल लिहायचे. 5 का 10? 10.